नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एनजे अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण तलाठी भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असा प्रश्नपत्रिका संच पाहत आहोत। आजचा आपला प्रश्नपत्रिका संच क्रमांक 10 आहे। म्हणजेच या अगोदर आपले एकूण 9 व्हिडिओ झालेले आहेत। ते व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर आपल्या चॅनलवरती जाऊन प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्हाला हे व्हिडिओ पाहायचे आहेत। तलाठी भरती या नावाने आपली प्लेलिस्ट आहे। आजच्या आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण 2019 साली जी तलाठी भरती झाली होती त्या परीक्षेमध्ये आलेले प्रश्न प्रीवियस इयर क्वेश्चन जसेच्या तसे घेतलेले आहेत। ओके, त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, ह्या सर्व प्रश्नांचा काय करायचा व्यवस्थितरित्या अभ्यास करायचा आहे। हे सगळे प्रश्न तुम्हाला काय करायचे आहेत, व्यवस्थितरित्या तोंडपाठ करून ठेवायचे आहेत। ओके, मग आजचा आपला पहिला प्रश्न काय आहे पहा, या ठिकाणी आपण पाहूया। महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कधीपासून अंमलात आली? काय विचारलं या ठिकाणी? महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्था कधीपासून अंमलात आली असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे। ऑप्शन काय आहेत पहा, 1 मे 1960, 1 मे 1962, 26 जानेवारी 1950 आणि 26 नोव्हेंबर 1949। आता या ठिकाणी या दोन ऑप्शनचा याच्यामध्ये काहीही संबंध येत नाही। या ठिकाणी काय आहे, हे दोन ऑप्शन आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, परंतु लक्षात ठेवायचं यामध्ये काय आहे, 1 मे 1962 रोजी काय झालेली आहे, महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्था अंमलात आलेली आहे किंवा पंचायत राज व्यवस्थेची सुरुवात महाराष्ट्रामध्ये झालेली आहे। आता महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली हाही प्रश्न परीक्षेमध्ये वारंवार विचारला जातो। मला लक्षात ठेवायचे 1 मे 1960 रोजी काय झाली होती, महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती। 26 जानेवारी 1950 ला काय आहे हाही प्रश्न बऱ्याच वेळेस विचारला जातो। तर भारतीय गणराज्य दिन आहे किंवा भारतामध्ये राज्यघटनेची अंमलबजावणी, काय राज्यघटनेची अंमलबजावणी कधीपासून सुरू झालेली आहे, 26 जानेवारी 1950 पासून। आणि आपल्या राज्यघटनेला मान्यता कधी मिळाली होती, तर ती 26 नोव्हेंबर 1949 ला मिळाली होती। मग या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे 26 नोव्हेंबर 1949 ला काय आहे, मान्यता मिळाली होती। आणि 26 जानेवारी 1949 पासून काय अंमल सुरू झालेला आहे। ओके, कशाचा, राज्यघटनेचा, हे लक्षात ठेवायचं। ओके, आता महाराष्ट्रामध्ये काय केलं होतं पहा, ही जी पंचायत राज व्यवस्था आहे ही लागू करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईक समिती स्थापन करण्यात आली होती। मग या ठिकाणी खूप वेळेस प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्रात जी पंचायत राज व्यवस्था लागू केलेली आहे ती लागू करण्याची शिफारस कोणत्या समितीने केली होती असं आपल्याला परीक्षेमध्ये वारंवार विचारलं जातं। मग ते कोणत्या समितीने केली होती, तर वसंतराव नाईक समितीने। वसंतराव नाईक समितीची स्थापना कधी झाली होती, जून 1960 रोजी झाली होती। पहा, लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला अजून एक प्रश्न विचारला जातो की भारतामध्ये, लक्षात घ्या, भारतामध्ये पंचायत राज व्यवस्था लागू करणारे पहिले राज्य कोणते? काय, भारतामध्ये पंचायत राज व्यवस्था लागू करणारे पहिले राज्य कोणतं असा प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारला जातो। मग कोणतं राज्य आहे ते, राजस्थान हे राज्य आहे। खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं। ओके, त्याचबरोबर पहा, आता नाईक समितीची स्थापना कधी झाली होती, जून 1960 ला झाली होती। आणि समितीने अहवाल कधी दिला होता पहा, मार्च 1961 ला अहवाल दिला होता। आणि काय म्हटलं होतं अहवालामध्ये की त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था स्थापनेची परवानगी दिली होती किंवा शिफारस केली होती। आता त्रिस्तरीय म्हणजे काय, याच्यामध्ये ग्राम पातळीवरती काय पहा, ग्रामपंचायत आहे, ग्रामपंचायत, त्याच्यानंतर तालुका पातळीवरती काय पहा, पंचायत समिती, पंचायत समिती, आणि जिल्हा पातळीवर काय तुम्हाला माहित आहे, जिल्हा पातळीवर आहे जिल्हा परिषद, जिल्हाच आपण काय म्हणतो झेडपी। ओके, म्हणजे ह्या त्रिस्तरीय पंचायत राज स्थापनेची शिफारस कोणी केली होती, नाईक समितीमध्ये केली होती। आता हे लक्षात ठेवायचं, नाईक समिती फक्त काय महाराष्ट्रासाठी लागू आहे, म्हणजे महाराष्ट्र राज्याने नेमलेली समिती आहे। ओके, 3 स्तरामध्ये सगळ्यात खालचा स्तर कोणता आहे असा प्रश्न आला तर काय उत्तर लिहायचंय, ग्रामपंचायत लिहायचंय। सर्वात वरचा स्तर कोणता आहे, त्रिस्तरीय ग्रामपंचायतमध्ये जिल्हा परिषद आहे। आणि ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यांच्यामधला दुवा कोण आहे असा प्रश्न आला तर त्याचं उत्तर तुम्हाला काय लिहायचंय, पंचायत समिती ही काय जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत यांच्यामधील दुवा आहे। ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ। प्रश्न क्रमांक 2 आहे, काय विचारले पहा या ठिकाणी, वारकरी संप्रदायाचा कळस असे कोणास म्हटले जाते? कशाचा कळस, वारकरी संप्रदायाचा कळस। आता हे प्रश्न असे काही प्रश्न असतात की जे काय होतात परीक्षेमध्ये वारंवार रिपीट होणारे प्रश्न असतात। ओके, मग याच्यामध्ये काय वारकरी संप्रदायाचा कळस असं कोणास म्हटलेलं असं विचारलेलं आहे। याचं योग्य उत्तर आहे संत तुकाराम यांना काय वारकरी संप्रदायाचा कळस असं म्हटलं जातं। त्याचबरोबर या ठिकाणी लक्षात घ्या, वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे कोण किंवा कोणी पाया रचला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो। मग याचं उत्तर आहे पाया कोणी रचला, संत ज्ञानेश्वरांनी रचला। वारकरी संप्रदायाच्या भिंती उभारणारे कोण असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर कोणी भिंती उभारल्या होत्या, संत नामदेवांनी। आणि वारकरी संप्रदायाचे
खांब होणारे कोण, असं जर आपल्याला प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर लिहायचं आहे संत एकनाथ. हे काय वारकरी संप्रदायाचे खांब होणारे आहेत. आणि कळस कोण आहे, तर कळस आहेत संत तुकाराम. ओके, परीक्षेच्या दृष्टीने ही सगळी माहिती काय खूप महत्त्वाची आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं लक्षात ठेवायचे. आता हे काही मुलं कमेंटमध्ये करतात की सर विश्लेषण नाही केलं तरी चालेल, परंतु विश्लेषण का महत्त्वाचं आहे मित्रांनो, तर परीक्षेमध्ये प्रश्न जसाच्या तसा येणार नाही. काय जसाच्या तसा प्रश्न येणार नाही, त्याच्यामध्ये काही चेंजेस होऊन येऊ शकतात किंवा त्याच टॉपिकवरती थोड्या वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, ज्या टॉपिकवरती प्रश्न आला ना तो सगळा टॉपिक काय करायचा आहे कव्हर करून टाकायचा आहे. जर तुम्ही असं केलं तर तुम्हाला सांगतो मी जीके मध्ये तुम्हाला 90% प्लस मार्क मिळतील. काय ज्या टॉपिकवर प्रश्न आला आहे ना तुम्ही तो पूर्ण टॉपिक काय करायचा लगेच कव्हर करून टाकायचा. ओके, मग या ठिकाणी पहा तिसरा प्रश्न काय आपला, 1956च्या भाषावार प्रांत पुनर्रचना कायद्यानुसार भारतात सर्वप्रथम अनुक्रमे किती भाषिक राज्य व केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती करण्यात आली. आता या ठिकाणी काय विचारलं आपल्याला, जो भाषावार प्रांत पुनर्रचना कायदा झाला याच्यानुसार भारतामध्ये किती राज्य व किती केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती करण्यात आली आपल्याला असं विचारलेलं आहे. मग तुम्हाला माहिती आहे भाषावार प्रांत पुनर्रचना कायद्यानुसार भारतामध्ये 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती करण्यात आली होती. किती, 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश. कधी, तारीख पण महत्वाची, तारीख सुद्धा लक्षात ठेवायची, 1 नोव्हेंबर 1956. काय 1 नोव्हेंबर 1956ला किती राज्य निर्माण करण्यात आले होते, 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश. कोणत्या कायद्यानुसार हे लक्षात ठेवा, कायदा पण महत्वाचा आहे, भाषावार प्रांत पुनर्रचना कायदा. काय भाषावार प्रांत पुनर्रचना कायदा कधी नेमण्यात आला होता, कायदा 1953ला नेमण्यात आला होता. कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला होता हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर त्याचे अध्यक्ष होते फाजल अली. काय फाजल अली हे काय होते त्या कायद्याचे अध्यक्ष होते. तो जो आयोग नेमला होता भाषावार प्रांत पुनर्रचनेसाठी जो आयोग नेमला होता त्याचे अध्यक्ष होते फाजल अली. त्याच आयोगाला दुसरं पण नाव आहे अली आयोग असं सुद्धा म्हटलं जातं. KM पन्नीकर आणि हृदयनाथ कुंजरू हे दोघं काय होते त्या आयोगावरती सदस्य होते. त्यामुळे तुम्हाला काय करायचं हे सगळं लक्षात ठेवायचंय. पहा या ठिकाणी पण आलंय, पहा राज्य पुनर्रचना आयोग कधी नेमण्यात आला होता, 1953ला नेमण्यात आला होता. याचे अध्यक्ष कोण होते, मी आता सांगितलं कोण होते, फाजल अली आयोग अध्यक्ष होते. याच्यामध्ये अध्यक्षासोबत अजून 2 सदस्य होते, त्यांचे नाव काय KM पन्नीकर आणि हृदयनाथ कुंजरू हे 2 काय होते सदस्य होते. या राज्य पुनर्रचना आयोगाच्या अहवालानुसार राज्य पुनर्रचना कायदा करण्यात आला. कधी करण्यात आला, 1 नोव्हेंबर 1956 नुसार. त्याच्यानुसार भारतामध्ये 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आले होते. आता सध्या भारतामध्ये किती राज्य आहेत, 28 राज्य आहेत आणि केंद्रशासित प्रदेश किती आहेत मित्रांनो, तर एकूण 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 4 आहे. काय विचारलं या ठिकाणी आपल्याला, चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे. आता लगेच माहिती पाहिजे तुम्हाला, चेरापुंजी विचारलंय ना, चेरापुंजी काय आहे तर मौसिनराम आणि चेरापुंजी या ठिकाणी काय होतो, भारतातील सर्वात जास्त पाऊस पडतो. मग हे कोणत्या राज्यातील ठिकाण आहे, तर हे मेघालय राज्यातील ठिकाण आहे. मला माहिती आहे 99% विद्यार्थ्यांनी हे चेरापुंजीचं नाव ऐकलं असेल. कदाचित काही विद्यार्थी या ठिकाणी कन्फ्यूज होऊ शकतात हे कोणत्या राज्यामध्ये आहे, परंतु हे जर पर्याय पाहिले तर पर्याय पाहिल्यानंतर मात्र कन्फ्यूज होण्याचं काहीही टेन्शन नाही किंवा काहीही कारण नाही. ओके, मग लक्षात ठेवायचं चेरापुंजी काय मेघालयामधील पूर्व खासी या जिल्ह्यामध्ये आहे. पूर्व खासी जिल्ह्यामध्ये काय पहा खासी ही जमात आहे. ओके, मग असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो आपल्याला की खासी ही जमात कोणत्या राज्यातील आहे. काय प्रश्न विचारला जाऊ शकतो, खासी ही जमात कोणत्या राज्यातील आहे, तर ती कोणत्या राज्यामधील आहे, मेघालय या राज्यामधील आहे. ओके, या ठिकाणी लक्षात ठेवायचे चेरापुंजीला काय होतो, भारतातील सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो असा प्रश्न आला तर आपल्याला हे 2 ऑप्शन असू शकतात, मौसिनराम व चेरापुंजी. काय या दोन्हीपैकी काही ऑप्शन असू शकतो, काही ठिकाणी मौसिनराम पण दिलं जाऊ शकतं आणि जर मौसिनराम नसेल तर आपल्याला चेरापुंजी उत्तर लिहायचंय. ओके, लक्षात ठेवा. मग मौसिनरामला किती पाऊस पडतो, 1187 सेमी आणि चेरापुंजीला किती 1177 सेंटीमीटर पाऊस पडतो. आता या ठिकाणी लक्षात ठेवायचंय जर आपल्याला प्रश्न आला, मी आता इथे तुम्हाला सांगितलं, आपल्याला जर प्रश्न आला की भारतातील सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो तर तो कुठे पडतो, मौसिनरामला पडतो. ओके, पण या ठिकाणी जर आपल्याला प्रश्न आला की दक्षिण भारतातील, पहा एक ठिकाणी जर एक शब्द टाकला त्यांनी की दक्षिण भारतातील, काय दक्षिण भारतातील सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो असं जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर काय लिहायचं तुम्हाला, आगुंबे या ठिकाणी. कुठे, आगुंबे या ठिकाणी पडतो. पहा आगुंबे कुठं आहे तर पश्चिम घाटामध्ये आहे.
कोणत्या राज्यात आहे असा प्रश्न आला तर त्याचं उत्तर काय लिहायचं आहे? कर्नाटक राज्यामध्ये आहे. ओके. आणि या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो आपल्याला की महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो? महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो? मग याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, मला पण माहिती आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आंबोली या ठिकाणी पडतो. आंबोली कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. ओके. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 5 घेण्या अगोदर एक छोटीशी सूचना आहे मित्रांनो. आपण काय केलेलं आहे? तलाठी भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य म्हणजे काय असणार आहे? तुमची पूर्णपणे IBPS आणि TCS पॅटर्ननुसार आपली टेस्ट सिरीज असणार आहे. या टेस्ट सिरीजमध्ये आपण तुमचा तलाठी भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर केलेला आहे, म्हणजे सगळ्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. त्यासोबत या टेस्ट सिरीजची आन्सर की सुद्धा तुम्हाला दिली जाईल. आता आपल्या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला एकूण 10 टेस्ट दिल्या जातील, ज्या की प्रत्येकी टेस्ट काय असतील 100 प्रश्नाच्या, म्हणजे 200 मार्काच्या काय होईल? एकूण 10 टेस्ट दिल्या जातील. आणि या 10 टेस्टवरती तुम्हाला फ्रीमध्ये काय केलं जाईल पहा, तलाठी भरतीचे 2011 पासून 2019 पर्यंत झालेले सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला याच्यावरती फ्री दिल्या जातील. कशावरती? आपल्या टेस्ट सिरीजवरती. आता आपल्या टेस्ट सिरीजची किंमत किती आहे मित्रांनो? तर नेहमीप्रमाणे 150 रुपये आहे. परंतु त्याच्यावरती सुद्धा आपण काय, आज आपली ऑफर चालू आहे. जर तुम्ही आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर तुम्हाला ती फक्त 99 रुपयाला पडेल. ओके. आता हे 99 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत? तर आपला नंबर आहे पहा 96 89 14 16 30. काय? 96 89 14 16 30 हा आपला नंबर आहे. नंबर पुन्हा एकदा सांगतो पहा 96 89 14 16 30. या नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे? 99 रुपये पे करायचे आहेत आणि त्याचा स्क्रीनशॉट काय करायचा आहे? व्हॉट्सअपला शेअर करायचा आहे. पहा कोणत्या नंबरवरती शेअर करायचा आहे? याच नंबरवरती पहा, हा आपला नंबर आहे 96 89 14 16 30. याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे? स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला शेअर करायचा आहे. कशाचा? 99 रुपये पे केल्याचा. ओके. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 5 आहे. काय विचारलंय? महाराष्ट्रात गोदावरी नदीवर कोणते धरण बांधलेले आहे? गोदावरी नदीवर विचारलंय. कुठं? महाराष्ट्रामध्ये विचारलंय. 100% विद्यार्थ्यांना येणारा हा प्रश्न आहे. परंतु तरी सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे. म्हणजे परीक्षेमध्ये असं नाही की सगळे प्रश्न अवघडच असतात असं काही नाही. परीक्षेमध्ये सोपे प्रश्न सुद्धा विचारले जातात, हे लक्षात घ्या. मग गोदावरी नदीवर महाराष्ट्रामध्ये कोणतं धरण आहे? तर जायकवाडी धरण आहे. जायकवाडी धरण आता कुठे आहे किंवा जायकवाडी धरणाच्या जलाशयास काय म्हटलं जातं असा आपल्याला प्रश्न विचारला जातो. तर जायकवाडी धरणाच्या जलाशयास नाथसागर म्हटलं जातं. जायकवाडी धरण कोठे आहे? पैठण या ठिकाणी आहे. त्याचबरोबर या धरणाची क्षमता किती आहे पहा, 102 TMC धरण आहे. किती? पाण्याची क्षमता किती आहे? 102 TMC. आणि या ठिकाणी जलविद्युत निर्मिती केली जाते. तर एकूण जलविद्युत निर्मितीची क्षमता किती आहे मित्रांनो? 12 मेगावॅट ही जलविद्युत निर्मितीची क्षमता आहे. आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचे जायकवाडी कोणत्या नदीवर आहे? गोदावरी नदीवर आहे. मग तुम्हाला हे पण लक्षात ठेवायचे की उजनी धरण कोणत्या नदीवरती आहे? उजनी धरण कोणत्या नदीवरती आहे पहा? भीमा नदीवरती आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे असं पण विचारलं जाऊ शकतं. तर सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. पहा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सोलापूर जिल्ह्यामध्ये. त्याचबरोबर तोतला डोहो या धरणावरती तर खूप परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत. तोतला डोहो धरण कोणत्या नदीवरती आहे हा प्रश्न विचारला जातो. सर्वप्रथम पेंच नदीवरती आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे असं पण विचारलं जातं. तर ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. त्याचबरोबर इसापूर धरण. आता इसापूर धरण याचं उत्तर काय? आताच याच्यावरती MPSC ने सुद्धा प्रश्न विचारला होता. मग इसापूर धरण कोणत्या नदीवरती आहे? तर ते पैनगंगा नदीवरती आहे. पहा कोणत्या नदीवरती आहे? पैनगंगा नदीवरती आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे असा पण प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर ते यवतमाळ. काय? यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आहे. आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पैनगंगा नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे याच्यावरती सुद्धा परीक्षेमध्ये खूप वेळेस प्रश्न विचारला जातो. तर ही वर्धा नदीची उपनदी आहे. पैनगंगा नदीचा उगम कोणत्या डोंगर रांगेत होतो हाही प्रश्न आपल्याला खूप वेळेस विचारलेला आहे आणि खूप महत्त्वाचा आहे. आपल्या ज्या अजिंठा डोंगर रांग आहे या अजिंठा डोंगर रांगामध्ये काय होतो? पैनगंगा नदीचा उगम होतो. पुढे जाऊन ती काय होते? वर्धा नदीला मिळते. याच नदीवरती काय? इसापूर धरण आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये. ओके. सगळी माहिती आपण परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला जी जी माहिती लागेल ना ती माहिती आपण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत आहोत. ओके. आता एकाच व्हिडिओमध्ये सगळी माहिती देणं शक्य नाही, परंतु जेवढी शक्य होईल तेवढी. परंतु मी तुम्हाला 100% खात्री देतो की आपले तलाठी भरतीचे पेपर होईपर्यंत आपण तुमचा जीकेचा सगळा सिलेबस कव्हर करू. म्हणजे तुम्ही जर आपले सगळे व्हिडिओ पाहिले ना तर याच्यावरती तुमचा जीकेचा एक पण मार्क जाणार नाही याची मी तुम्हाला शाश्वती देतो. ओके. त्याचबरोबर
जायकवाडी धरणा शेजारीच पहा जायकवाडी पक्षी अभयारण्य आहे। आता याच्यावरती जास्त सांगायची माहिती गरज नाही, तुम्हाला माहिती आहे, परंतु या ठिकाणी ज्ञानेश्वर उद्यान आहे हे मात्र काय खूप महत्त्वाचं आहे। आता जे या परिसरातील लोक आहेत म्हणजे औरंगाबाद, नगर, बीड, जालना या जिल्ह्यातील लोकांना उद्यान माहिती आहे, परंतु बऱ्याचशा बाहेरच्या विद्यार्थ्यांना काही हे उद्यान माहिती नाही। तर याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो की संत ज्ञानेश्वर उद्यान महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोठे आहे किंवा कोणत्या ठिकाणी आहे, तर ते कोठे आहे, पैठण या ठिकाणीच आहे। ओके, पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 6 आहे। काय विचारलंय, भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप व्यक्त करण्यासाठी खालीलपैकी कोणते विशेषण समर्पक ठरेल असं आपल्याला विचारलेलं आहे। ज्यावेळेस आपल्याला अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाईल ना की जिथं तुम्हाला असं सांगितलं असेल की खालीलपैकी शब्द आला ना, काय करायचं मित्रांनो, 4ही पर्याय वाचून घ्यायचे। पहिला पर्याय काय आपल्याला, विकसित, विकसनशील, अविकसित आणि गरीब। आता या ठिकाणी पहा, तुम्ही अर्थशास्त्राचा तुम्ही बेसिक जरी अभ्यास केला असेल तरी तुम्हाला माहिती आहे की अर्थव्यवस्थेचं वर्गीकरण काय 3च प्रकारामध्ये केलं जातं, विकसित, विकसनशील आणि अविकसित। गरीब हा प्रकार अर्थव्यवस्थेमध्ये नाही, म्हणजे आपला चौथा पर्याय कट झाला। भारताचं वर्णन किंवा भारतासाठी कोणतं विशेषण लावलं जातं, तर भारत हा विकसनशील या गटामध्ये मोडतो। ओके, मग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे विकसित देश कोणकोणते आहेत, लक्षात ठेवा पहा, इंग्लंड आहे, अमेरिका आहे, जपान आहे आणि जर्मनी आहे। ओके, विकसनशील देश म्हणजे ज्या देशामध्ये किंवा ज्या गटामध्ये भारत आहे त्याच्यामध्ये कोण आहे पहा, आपला शेजारी चीन आणि आपला दुसरा शेजारी पाकिस्तान। खरं तर याच्यासाठी ही कॅटेगरी पाहिजे, अत्यंत गरीब ही कॅटेगरी कोणासाठी पाहिजे, पाकिस्तानसाठी पाहिजे, परंतु दुर्दैवाने ही कॅटेगरी नसून पाकिस्तान सुद्धा काय विकसनशील देशामध्येच आहे। त्याबरोबर तिसरी कॅटेगरी आहे अविकसित देश, अफगाणिस्तान, नेपाळ आणि भूटान। ओके, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला, कारण याच्यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7 आहे। पुढचा प्रश्न घेण्या अगोदर मित्रांनो, जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर लगेच सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक मात्र तर नक्की करायचं मित्रांनो। त्याचबरोबर आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे सुद्धा काय करायचा, कमेंटमध्ये नक्की सांगायचा। त्या दृष्टीने आपण व्हिडिओमध्ये काय करू, बदल करण्याचा प्रयत्न करू। ओके, मग या ठिकाणी पहिला प्रश्न, 7वा प्रश्न काय आपला, कळसुबाई शिखर डॅश डॅश पर्वतावरती आहे। कळसुबाई शिखर कोणत्या पर्वतावरती आहे। आता एक गोष्ट लक्षात घ्या, आपण प्रत्येक पेपर पाहतो त्या प्रत्येक पेपरमध्ये शिखरावरती आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। मग शिखर तुम्हाला तोंडपाठ करायचे आहेत। कळसुबाई शिखर कोणत्या पर्वतामध्ये आहे, सह्याद्री पर्वतामध्ये आहे, किंवा या ठिकाणी आपल्याला दुसरं असंही ऑप्शन येऊ शकतो, पश्चिम घाट। ओके, मग लक्षात ठेवायचं आहे कळसुबाई शिखराची उंची किती आहे, हाही परीक्षेमध्ये विचारलेला आहे पहा, 1646 मीटर ही काय कळसुबाई शिखराची उंची आहे। ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हा सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो, अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे। त्याचबरोबर आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे सातपुडा पर्वतामधील सर्वोच्च शिखर कोणता, असा प्रश्न सुद्धा परीक्षेमध्ये विचारला जातो। ओके, महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणतं, तर अस्तंबा शिखर आहे। याची उंची किती आहे मित्रांनो, 1325 आहे। ओके, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर ते नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे। ओके, त्याचबरोबर अरवली पर्वतातील शिखरावरती सुद्धा परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न विचारला जातो। अरवली पर्वतातील कोणतं शिखर आहे, तर ते गुरु शिखर आहे। गुरु शिखर आहे। गुरु शिखराची उंची किती आहे मित्रांनो, या ठिकाणी आपली लाईट गेलेली आहे। गुरु शिखराची उंची 1325 मीटर आहे। ओके, कुठे आहे ते, अरवली पर्वत रांगेमध्ये आहे। लाईट आल्यावर आपण पुढचा व्हिडिओ लगेच कंटिन्यू करू। पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 8 आहे। या ठिकाणी काय विचारलंय पहा, कुंभार्ली घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो। काय विचारलं आपल्याला, कुंभार्ली घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो, तर कुंभार्ली घाट हा कराड, चिपळूण या 2 शहरांना जोडतो। आता या ठिकाणी काय करायचं पहा, आपल्याला जे घाट आहेत ना ते सगळे घाट काय करायचे, या ठिकाणी तुम्हाला तोंडपाठ करायचे। आता मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो पहा, कोल्हापूर रत्नागिरी दरम्यान कोणता घाट आहे, तर या ठिकाणी आंबा घाट आहे। त्याचबरोबर कराड पुणे यांच्यामध्ये कोणता घाट आहे, खंबाटकी। ओके, खंबाटकी घाट आहे, कराड पुणे येऊ शकतं, किंवा आपल्याला या ठिकाणी सातारा पुणे असं सुद्धा येऊ शकतं। ओके, कोल्हापूर सिंधुदुर्ग यांच्या दरम्यान कोणता घाट आहे, तर तो आंबोली घाट आहे। ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ। प्रश्न क्रमांक 9 आहे। काय विचारलं या ठिकाणी, महाराष्ट्राची किनारपट्टी डॅश डॅश म्हणून ओळखली जाते। या ठिकाणी विचारलं आपल्याला महाराष्ट्राची किनारपट्टी काय म्हणून ओळखले जातं असं आपल्याला विचारलेलं आहे। तुम्हाला माहिती आहे
महाराष्ट्राची किनारपट्टी ही कोकण म्हणून ओळखली जाते. आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, कारवार किनारा कोणत्या राज्यामध्ये आहे, तर कारवार किनारा हा कर्नाटक राज्यामध्ये आहे. त्याचबरोबर मलबार किनारा खूप महत्त्वाचा आहे. मलबार किनारा कोणत्या राज्यामध्ये आहे, केरळ राज्यामध्ये आहे. आणि तामिळनाडू राज्यामधला जो किनारा आहे त्याला काय म्हटलं जातं पहा, कोरोमंडल. काय, कोरोमंडल किनारा. ओके, लक्षात ठेवायचं तुम्हाला पहा. कोकण किनारपट्टी महाराष्ट्रात आहे, कारवार किनारपट्टी कुठे, कर्नाटकमध्ये आहे, मलबार किनारा केरळ आणि कोरोमंडल किनारा कुठे आहे, तामिळनाडू राज्यामध्ये आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 10 आहे. या ठिकाणी काय विचारलंय, डॅशच्या इटालियन शास्त्रज्ञाने दुर्बिणीचा शोध लावला. दुर्बिणीचा शोध कोणी लावला असं विचारलेलं आहे. मग हा शोध कोणी लावलेला आहे, उत्तर तुमच्या समोर आहे. गॅलिलिओने काय केलं होतं, दुर्बिणीचा शोध लावला होता. ओके, गॅलिलिओ कोणत्या देशाचा होता हे पण लक्षात ठेवायचं आहे, तर तो इटली या देशाचा होता. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 11 आहे. काय विचारलं या ठिकाणी, 1953 मध्ये डीएनएची प्रतिकृती, ओके, डीएनएची प्रतिकृती कोणत्या संशोधकाने तयार केली असा आपल्याला प्रश्न विचारला होता. ऑप्शन काय होते पहा, वॅटसन, क्रिक, मिशर आणि चौथा ऑप्शन काय, अ व ब दोन्ही, म्हणजे 1 व 2 या दोघांनी केली होती. तर याचं आपलं योग्य उत्तर हे काय असणार आहे, अ व ब दोन्ही. म्हणजेच डीएनएची प्रतिकृती कोणी तयार केली होती पहा, वॅटसन आणि क्रिक या दोघांनी मिळून केली होती. कधी केली होती, तर 1953 ला केली होती. आता या ठिकाणी डीएनएचा फुल फॉर्म सुद्धा तुम्हाला काय करायचं लक्षात ठेवायचा आहे, डीऑक्सीरायबो न्यूक्लिक ऍसिड. हा काय डीएनएचा फुल फॉर्म आहे. याच्यावरती सुद्धा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जातो. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला 12 नंबरचा. काय विचारलंय, मांजरा ही नदी गोदावरीला कोणत्या बाजूने मिळते. आता तुमचा प्रश्न वाचला की तुमच्या लक्षात आलं असेल, मांजरा ही कोणत्या नदीची उपनदी आहे, तर ती गोदावरी नदीची उपनदी आहे. पण विचारलंय काय आपल्याला या ठिकाणी, ती कोणत्या बाजूने मिळते असं आपल्याला विचारलेलं आहे. मग ती कोणत्या बाजूने मिळते गोदावरी नदीला, तर उजव्या बाजूने मिळते. ओके, आता या ठिकाणी खूप महत्वाचं आहे पहा, मांजरा नदी ही परीक्षेच्या दृष्टीने काय अतिशय महत्त्वपूर्ण आहे. मांजरा नदीचा उगम कुठे झाला हा प्रश्न सुद्धा विचारला जातो. तर कुठे झालेले पहा, बालाघाट डोंगर रांगामध्ये. पहा, बालाघाट डोंगर रांगामध्ये काय होतो, मांजरा नदीचा उगम होतो. कुठे होतो, पाटोदा. ओके, पाटोदा तालुक्यामध्ये होतो. बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यामध्ये काय होतो, मांजरा नदीचा उगम होतो. ही नदी काय होती पहा, एकूण 3 राज्यांमधून वाहते. मग तीन राज्य कोणते आहेत पहा, महाराष्ट्र आहे, त्याचबरोबर कर्नाटक आहे आणि तेलंगणा आहे. या एकूण 3 राज्यांमधून काय होती, मांजरा ही नदी वाहते. कोणत्या नदीची उपनदी आहे, ती गोदावरी नदीची उपनदी आहे. त्याचबरोबर उगम कुठं होतं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, बीड जिल्ह्यामधील पाटोदा या ठिकाणी उगम होतो. कोणत्या डोंगर रांगामध्ये होतो असा प्रश्न आला तर उत्तर लिहायचं तुम्हाला, बालाघाट डोंगर रांगामध्ये होतो. नदीची लांबी किती आहे पहा, 725 किलोमीटर लांबी आहे. ओके, आता या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला लक्षात ठेवायचंय, मांजरा नदीमुळे काय झालेलं पहा, बीड आणि उस्मानाबाद, काय बीड आणि उस्मानाबाद या 2 जिल्ह्याची सीमा निश्चित केलेली आहे. त्याचबरोबर बीड आणि लातूर या 2 जिल्ह्यांची सीमा सुद्धा काय मांजरा नदीनेच निश्चित केलेली आहे. मग तुम्हाला प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की बीड आणि उस्मानाबाद या 2 जिल्ह्यांच्या सीमेवरती कोणती नदी आहे, उत्तर येईल आपलं मांजरा नदी. किंवा असं विचारलं जाऊ शकतो की बीड आणि लातूर या 2 जिल्ह्यांच्या सीमारेषेवरती कोणती नदी आहे, तर त्याचं उत्तर सुद्धा आपलं येईल मांजरा नदी. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुन्हा एकदा सोपा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 13 आहे. काय विचारलंय, प्रवरा नदीवर भंडारदरा येथे डॅश डॅश नावाचा धबधबा आहे. ऑप्शन काय आहेत पहा, मार्लेश्वर, लिंगमळा, चौताडा आणि रंधा. याचं योग्य उत्तर काय आहे, प्रवरा नदीवरती भंडारदरा या ठिकाणी काय आहे, रंधा नावाचा धबधबा आहे. आता या ठिकाणी असं पण विचारलं जाऊ शकतो की रंधा धबधबा कोणत्या नदीवरती आहे, तर तो कोणत्या नदीवर आहे, प्रवरा नदीवर आहे. कोणत्या ठिकाणी आहे, भंडारदरा या ठिकाणी आहे. भंडारदरा, आता या ठिकाणी लक्षात घ्या, भंडारदरा हे काय कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा डायरेक्ट असं पण विचारलं जाऊ शकतं की रंधा धबधबा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, अहमदनगर जिल्ह्यावरती आहे. ओके, आता या ठिकाणी पहा भंडारदरा धरण सुद्धा आहे. मग बऱ्याच वेळेस प्रश्न विचारला जातो की भंडारदरा धरण कोणत्या नदीवरती आहे, तर ते कोणत्या नदीवरती आहे, प्रवरा नदीवरती आहे. कोणत्या जिल्ह्यात आहे, अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. ओके, त्याचबरोबर या ठिकाणी लक्षात ठेवायचंय, मार्लेश्वर धबधबा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे असा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो.
सिंपल एक कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? रत्नागिरीमध्ये आहे. त्याच्यानंतर लिंगमळा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? हाही प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे. सातारा जिल्ह्यामध्ये आहे. विशेषतः लिंगमळा कोणत्या नदीवरती आहे? हा सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे. कोणत्या नदीवरती आहे? कृष्णा नदीवरती आहे. कुठे आहे? साताऱ्यातील महाबळेश्वर या ठिकाणी. ओके, खूप महत्वाचं आहे. महाबळेश्वरला या ठिकाणी हा काय लिंगमळा नावाचा धबधबा आहे कृष्णा नदीवरती. सौताडा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? हा सुद्धा प्रश्न विशेषतः एमपीएससीने विचारलेला आहे. मग तो कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बीड जिल्ह्यामध्ये आहे. बीड आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवरती हा सौताडा नावाचा धबधबा आहे. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 14 आहे. काय विचारलं या ठिकाणी पहा. डॅश डॅश ही उल्हास नदीची उपनदी आहे. काय विचारलं आपल्याला? उल्हास नदीची उपनदी विचारलेली आहे आपल्याला. ऑप्शन काय आहेत पहा. काळू, वैतरणा, सावित्री, तेरेखोल. आता या ठिकाणी लक्षात घ्या, पर्यायामध्ये विचारलेल्या सगळ्या नद्या काय आहेत? कोकणातल्या आहेत. म्हणजे उल्हास नदी ही काय कोकणातील नदी आहे. मग उल्हास नदीची उपनदी कोणती आहे? काळू ही एक उल्हास नदीची उपनदी आहे. त्याचबरोबर तानसा, भातसा ह्या सुद्धा काय आहेत? उल्हास नदीच्याच उपनद्या आहेत. ओके, मग या ठिकाणी विशेषतः उल्हास नदीवर कोकणातील ज्या नद्या आहेत ना, या नद्यापैकी उल्हास नदीवरती खूप जास्त वेळेस प्रश्न विचारला जातो की उल्हास नदीचा उगम कुठं होतो असं विचारलं जातं. तर पहा, लोणावळ्याजवळ काय होतो? राजमाची परिसरामध्ये काय होतो? या नदीचा उगम होतो. पुणे, रायगड आणि ठाणे जिल्ह्यातून ही नदी वाहती. विशेषतः तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, या नदीची लांबी किती आहे? 122 किलोमीटर आहे. म्हणजे कोकणातील सर्वात लांब नदी कोणती असं प्रश्न आला तर त्याचं उत्तर लिहायचं तुम्हाला उल्हास नदी. ही काय कोकणातील सर्वात लांब नदी आहे. त्याचबरोबर कोणत्या समुद्राला ज्या ठिकाणी मिळते त्या ठिकाणी काय होते पहा? वसईची खाडी तयार होते. म्हणजे प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो की वसईची खाडी कोणत्या नदीवरती आहे? तर ती कोणत्या नदीवरती आहे? उल्हास नदीवरती आहे. लक्षात ठेवायचे. त्याचबरोबर कोकणातल्या या बाकीच्या ज्या सगळ्या नद्या आहेत त्या सगळ्या नद्या काय आहेत? पश्चिम वाहिनी नद्या आहेत. काय? पश्चिम वाहिनी नद्या आहेत. कोकणातील सगळ्या नद्या काय आहेत? पश्चिम वाहिनी आहेत. अरबी समुद्राला जाऊन मिळतात. सगळ्या नद्याचा उगम कुठं होतो? सह्याद्री पर्वतामध्ये किंवा पश्चिम घाटामध्ये या सर्व नद्यांचा काय होतो? उगम पावतो. ओके, पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे. या ठिकाणी काय विचारलंय? धरमतरची खाडी कोणत्या नदीच्या मुखात आहे? आता पहा, मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं नदी आणि खाडी याच्यावरती काय होतं परीक्षेमध्ये हमखास प्रश्न विचारला जातो. ऑप्शन काय आहेत पहा. उल्हास, आंबा, पुंडलिका आणि सावित्री यापैकी आंबा या नदीवरती काय पहा? धरमतरची खाडी आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पहा, जर आंबा हे पर्यायामध्ये नसेल, आंबा नदी जर पर्यायामध्ये नसेल तर तुम्हाला दुसरं लक्षात ठेवायचं आहे पाताळगंगा नदी. काय? पाताळगंगा नदी सुद्धा लक्षात ठेवायचं, कारण दोन्ही नदीवरती काय एकच खाडी आहे. ती म्हणजे कोणती खाडी आहे? धरमतरची खाडी आहे. आता बाकीच्या लक्षात ठेवायचं तुम्हाला पहा. वैतरणा नदीवर कोणती खाडी आहे? दांतीवाऱ्याची खाडी आहे. उल्हास नदीवरती वसईची खाडी आत्ताच आपण पाहिलं. विशेषतः ही कुंडलिका नदीवरची जी खाडी आहे रोह्याची खाडी, हिच्यावरती परीक्षेमध्ये जास्त प्रश्न आलेले आहेत की रोह्याची खाडी कोणत्या नदीवरती आहे? मग ती कोणत्या नदीवरती आहे? कुंडलिका नदीवरती आहे. सावित्री नदीवरती कोणती खाडी आहे? बाणकोटची खाडी आहे. वशिष्ठी नदीवरती कोणती आहे? दाभोळची आहे. या सगळ्या खाड्या आहेत ना मित्रांनो, तुम्हाला तोंडपाठ करायच्या आहेत. शास्त्री नदीवरती जयगडची खाडी आहे आणि शुक नदीवरती विजयदुर्गची खाडी आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 16 आहे. काय विचारलं या ठिकाणी पहा. भीमा व गोदावरी काय? भीमा व गोदावरी नद्यांची खोरी डॅश डॅश डोंगर रांगेमुळे विभागली आहेत. ऑप्शन काय दिलेत पहा आपल्याला. बालाघाट, महादेव, सातपुडा आणि अजिंठा यापैकी योग्य उत्तर काय आहे? बालाघाट. आता या ठिकाणी पहा, हरिश्चंद्र बालाघाट. काय? हरिश्चंद्र बालाघाट ही काय डोंगर रांगेचं नाव आहे. या डोंगर रांगेमुळे काय झालेलं आहे? भीमा व गोदावरी नदीची खोरे काय आहेत? विभागलेली आहेत. मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचे पहा. आता मी तुम्हाला सिंपल लिहून सांगतो पहा. बालाघाट डोंगर रांगेच्या दक्षिणेला कोणती नदी आहे? भीमा नदी आहे. उत्तरेला कोणती नदी आहे? गोदावरी आहे. लक्षात ठेवायचंय. याच्यावरती परीक्षेत खूप प्रश्न विचारला जाऊ शकतो, फिरून फिरून विचारला जाऊ शकतो. आता या ठिकाणी पहा, प्रश्न जर आपल्याला सरळ सरळ आला की भीमा व गोदावरी नद्यांची खोरे कोणत्या डोंगर रांगेमुळे विभक्त झाली, त्याचं उत्तर काही नाही आपलं हरिश्चंद्र बालाघाट येईल. किंवा असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो आपल्याला, हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगेच्या दक्षिणेला कोणती नदी आहे? मग दक्षिणेला कोणती नदी आहे? भीमा आहे. हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगेच्या उत्तरेला कोणती नदी आहे असा प्रश्न आला तर उत्तर काय लिहायचं आहे? गोदावरी आहे. आता या ठिकाणी आपल्याला दुसरा प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की महादेव डोंगर रांगामुळे कोणत्या नद्याची खोरी वेगळी झाली आहेत? मग खूप महत्त्वाचा प्रश्न आहे पहा. या ठिकाणी कोणत्या नद्यांची खोरी वेगळी झालेली आहेत? भीमा आणि दुसरी नदी आहे
कृष्णा. आता महाराष्ट्रामध्ये लक्षात घ्या, भीमा नदी जरी कृष्णा नदीची उपनदी असली तरी महाराष्ट्रामध्ये काय केलं जातं, ही दोन स्वतंत्र नदीखोरी मानली जातात. मग या ठिकाणी पहा, महादेव डोंगर रांगेच्या दक्षिणेला आहे कृष्णा नदी आणि उत्तरेला आहे भीमा नदी. त्याचबरोबर या ठिकाणी सातपुडा पर्वतामुळे कोणत्या दोन नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत, हा पण आपल्याला प्रश्न विचारला जातो. मग सातपुडा पर्वत रांगेच्या उत्तरेला आहे नर्मदा नदी आणि दक्षिणेला आहे तापी नदी खोरे. ओके, खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. अजिंठा डोंगर रांगेच्या दक्षिणेला कोणती आहे, गोदावरी आहे आणि उत्तरेला कोणती आहे, तापी आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी जर प्रश्न आला की गोदावरी आणि तापीचे नदी खोरे कोणत्या दोन डोंगररांगामुळे विभागलेले आहेत, तर अजिंठा डोंगररांगामुळे. नर्मदा आणि तापी नदी खोरे कोणत्या डोंगररांगेमुळे विभागले आहेत, तर ते सातपुडामुळे आहे. भीमा आणि कृष्णाचं कोणते आहे, महादेव डोंगररांगेमुळे. आणि भीमा आणि गोदावरीचं काय आहे, बालाघाट डोंगररांगामुळे. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 17 आहे. काय विचारलंय, महाराष्ट्रात सर्वात मोठी नदी प्रणाली विशेष नाही. अतिशय सिंपल प्रश्न आहे. कोणत्या नदीची आहे, गोदावरी नदीची. किती टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे, 49% क्षेत्र व्यापलेलं आहे एकट्या गोदावरी नदी खोऱ्यानी. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 11 आहे. काय विचारलं या ठिकाणी पहा, रायगड जिल्ह्यातील महाड येथील चवदार तळे सत्याग्रह, काय चवदार तळे सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कधी केला होता असं आपल्याला विचारलेलं आहे. मला नाही वाटत कुणाचं उत्तर चुकन. 20 मार्च 1927 ला केला होता. कोणता सत्याग्रह, चवदार तळे सत्याग्रह. कधी, 20 मार्च 1927. कुणी केला होता असा प्रश्न आला तर डोळे झाकून उत्तर लिहायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केला होता. कोठे केला होता, महाड या ठिकाणी केला होता. आता या ठिकाणी एक नवीनच वेगळा प्रश्न विचारला जातो की महाड कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर महाड हे काय, रायगड जिल्ह्यामध्ये आहे. ओके, आणि एक लक्षात घ्या, 20 मार्च जे आहे ना, 20 मार्च हा दिवस सध्या काय पहा, सामाजिक सबलीकरण दिन म्हणून साजरा केला जातो. म्हणजे याच्यावरती किती फिरून फिरून प्रश्न येऊ शकतात पहा. त्याचबरोबर दोन घटना आहेत की ज्या महाड या ठिकाणी झाल्या होत्या. पहिली म्हणजे चवदार तळे सत्याग्रह आणि दुसरी आहे मनुस्मृती दहन. मनुस्मृती दहन सुद्धा कोठे झालं होतं, तर ते महाड या ठिकाणीच झालं होतं. कधी झालं होतं बा, 1927 ला झालं होतं. फक्त तुम्हाला तारीख लक्षात ठेवायची, 25 डिसेंबर 1927. चवदार तळे सत्याग्रह कधीचा आहे, 20 मार्चचा आहे आणि मनुस्मृती दहन काय, 25 डिसेंबरचा आहे. ओके, दोन्ही घटना महाड या ठिकाणीच घडल्यात आणि 1927 सालीच घडलेल्या आहेत. ओके, आणि कुणी केलेल्या आहेत, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच. पुढचा प्रश्न आहे, अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, परीक्षेमध्ये खूप वेळेस रिपीट झालेला प्रश्न आहे. काय विचारलंय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे म्हणजेच कुणाचे, आरबीआयचे. ओके, पहिले भारतीय गव्हर्नर काय पहा, या ठिकाणी पहा, पहिले भारतीय गव्हर्नर व ICA म्हणजेच भारतीय सिव्हिल अधिकारी किंवा भारतीय सिव्हिल परीक्षा उत्तीर्ण झालेले श्री CD देशमुख हे महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यातील आहेत असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. मग CD देशमुख हे कोणत्या जिल्ह्यामधील आहेत, तर ते रायगड जिल्ह्यामधील आहेत. आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचंय, प्रश्न असा विचारला जातो की आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण, पहिले भारतीय गव्हर्नर कोण आहेत, तर ते आहेत CD देशमुख. ओके, खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवायचं. आता CD देशमुख यांचं पूर्ण नाव काय पहा, चिंतामण द्वारकानाथ देशमुख हे काय त्यांचं पूर्ण नाव आहे. त्याचबरोबर पाहत आहे या ठिकाणी भारतीय रिझर्व्ह बँकेचे म्हणजे आरबीआयचे काय होते, एकूण तिसरे गव्हर्नर होते व भारतीय वंशाचे काय होते, पहिले गव्हर्नर होते. भारतीय वंशाचे पहिले गव्हर्नर हा महत्वाचा प्रश्न आहे, कारण पहिले भारतीय गव्हर्नर कोण हे या ठिकाणी विचारलं जातं. आणि पहिले गव्हर्नर कोण, आरबीआयचे पहिले गव्हर्नर कोण होते हाही प्रश्न विचारला जातो. तर स्मिथ हे काय होते, आरबीआयचे पहिले गव्हर्नर होते. त्याचबरोबर या ठिकाणी हे पण महत्वाचे पहा, संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी कुणी केंद्रीय अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला असा प्रश्न विचारला जातो. तर तो कोण दिला होता, CD देशमुख यांनीच दिला होता. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला 20 नंबरचा. काय विचारलंय, रघुराम राजन काय, रघुराम राजन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत. ऑप्शन काय आहेत पहा, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि अर्थशास्त्र. हे आपल्याला 4 ऑप्शन आहेत. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो आपला व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर तुमच्या मित्रांना, तुमच्याकडे असलेल्या सर्व शैक्षणिक ग्रुपला आपला व्हिडिओ काय करायचा, नक्की शेअर करत जा. ओके मित्रांनो, धन्यवाद. भेटूया आपल्या पुन्हा उद्याच्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.